पहा मित्रांनो, आपली आजची रांगोळी. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. खरं ते ब्लॉग सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार व पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते व आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. आपली मीराताई. टरबूज कापलेला आहे. खरबूज इथे ते काही लोक खरबूज म्हणतात, पण आम्ही याला टरबूज म्हणतो. तुम्ही काय म्हणता कमेंट करून सांगा. केमिकल नाही, ह्याला औषध नाहीये, घरच्या शेतातलं आहे हे, आणलेलं मी. आणि इतकं छान लागतं ना मुरल्यावर. इकडचे टरबूज खाऊ वाटत नाही, असे पानसट लागतात. आता आपल्याला देवळात जायचं. इकडची देवळं उघडीच असतात दिवसभर. आता काम आवरली की आपल्याला देवळात जायचं. जरा आता बाहेरची ती कचरेवाले येतात, कचरा घेऊन गेले की आपल्याला देवळात जायचंय. सगळे गेले जिकडे ऑफिसला, डबा केला, सगळ्यांचे डबे दिले, सगळे जिकडे तिकडे गेले. आता मी एकटीच संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत. म्हणून आता इथं नको वाटतं. असं वाटतं सगळ्यांनी एकत्र एका जागेवरच असावं. काय जॉब आणि सर्व्हिसचा काही उपयोग नाही. अगं हो किती 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 ओरडते कोकिळा. मैत्रीण आहे माझी ती. मी बोलले ना, माझ्याशी गप्पा मारते ती. आपल्या संत मीराबाई साईडला झाल्या, म्हणजे मीच. त्या संत होत्या. मीराबाईच्या बरोबर आहे का कोणाला? प्रेमाचं प्रतीक म्हणजे मीरा. प्रेमाचं प्रतीक म्हणजे आपल्या संत मीराबाई. मला ना मित्रांनो फार गरम होतं बाई. आपल्या तिकडं घरी ना बिलकुल घाम येत नाही. गावी गरम सगळीकडे होते, पण घाम येत नाहीये. इकडे फार घाम येतो. हा, किचन मध्ये फॅन चालू केला तशी गॅस विझण्याची भीती. गॅस विझतो फॅन चालू केल्यावर. आणि बाकीची मी तयारी करत होती. लसूण वगैरे सोलला, कोथिंबीर कापली. आज मी कोथिंबीर वड्या केलेल्या आहेत, तेच उकडत आहेत. कोथिंबीर वड्या मी कोथिंबीर कापताना, मिश्रण एकत्र करताना, आणि लसूण तर इथं बाहेरच सोलला. फॅन चालू केला, नंतर मग फॅन बंद केला. कारण का हव्यामुळं झाली, हवा असल्यामुळं ते होत नाही ना. आज कमी लागते. आणि हवा असल्यामुळे गॅसचे ज्योती असे होतात, खालतात. काहीच उपयोग नाही त्याचा. मग म्हटलं चला थोडा वेळ बंदच करावा. एक भाकर केली फक्त माझ्यासाठी. ज्वारीची एक भाकरी केली, त्यातली मी अर्धी खाणार आहे आणि त्या दोघांना थोडी थोडी खायला लावणार आहे भाकरी. आणि वरण भात, कोथिंबीरच्या वड्या. आपण थोडंसं भरकटले. मी पुन्हा येते आपल्या विषयाकडे. संत मीराबाईचा विषय चाललेला. मित्रांनो, मला ना एक ग्रुप आहे. त्या ग्रुपवर सगळे काशी, बनारस, दिल्ली सगळे तिकडची माणसं आहेत. ज्ञानी पंडित पण आहेत त्याच्यामध्ये. खूप ज्ञानी माणसं आहेत. त्या ग्रुपवरती मी जोडले गेलेले आहे. तर त्याच्यावरती ना ते कृष्णाचा, मीरेचा लेख यायचा. तो मीराचा लेख जेव्हा मी असे वाचन करायचे ना, तर माझ्या डोळ्यापुढे संपूर्ण ते दृश्य यायचं. लहानपणीची मीरा, लहानपणीचं तिचं ते लहान बालपण, त्यातनं कृष्ण भक्ती केलेली. पुन्हा मग तरुण झाली. तरुणपणामध्ये तिची भक्ती, तिच्या आईवडिलांनी
तिला स्थळ आणण्यास सुरुवात केलं, हे सगळं. पुन्हा तिला कृष्ण कसा भेटायचा, ह्या सगळ्या गोष्टी ना मी म्हणजे 1-2 दिवसात ना एखादा लेख यायचं, 1-2 दिवसात मी चेकच करायचं, आज काय लेख आला का नाही, उद्या काय लेख आला का नाही. आणि जरवेळेस मी क्लिअर चॅट करते ग्रुप, पण तो ग्रुप आहे ना मी कधीच क्लिअर चॅट करत नाही, आधी वाचते काय आले का. त्याच्यामध्ये त्या ग्रुपवर फार धार्मिक कथा येतात आणि मग ती मीराची कथा मी वाचताना पूर्ण मी हरकून गेले होते. माझं नाव मीरा आहे ना, मीराविषयी मला माहिती पाहिजे. मी पण म्हणते आईवडिलांना माझं नाव का मीरा ठेवलं, तेव्हा मला आवडत नव्हतं मीरा नाव, पण आत्ता खरंच मीरा ह्या नावामध्येच एवढं पावित्र्य आहे ना, दुष्टांनी तर आपलं नावच घेऊ नये. म्हणजे दुष्ट विचार, माणूस काय दुष्ट नसतो, विचार असतात त्याचे दुष्ट. तर मला ना मी रात्री जरी झोपली ना तरी मला असं ते जो मी वाचते ना ते सगळं आठवायचं. मी काय काय वाचलं पुन्हा मी रात्री आठवायचे, बसते का रे आपण आज काय काय वाचन केलं आणि मग त्याच्यामध्ये कसं होतं काय होतं हे सगळं. आणि वाचन करतानाच मी एकदम वृंदावनमध्येच पोचायचे. त्या काय म्हणतात ना, रास लीला क्रीडा, मी तिथे पोचायचे. रंगपंचमी, मग ते सगळं माझ्या दुसऱ्या डोळ्यापुढे येतं. रंगपंचमीचा दिवस कसा मीरेला कृष्ण भेटला, कसा त्यांच्या ते मित्रांसमोर सवंगड्यासोबत होता. मग कृष्णाला जायचं होतं तर कृष्णाची ओढणी तिथे पडली आणि मग ती ओढणी म्हणजे कसं मीराच्या हाती लागली असंच काय, तर कृष्ण तसंच गेला ओढणी ठेवून, मीराच्या हाती ती ओढणी लागली. हे सगळं दृश्य मला आठवलं ना की असं वाटतं रे आपण ते पाहतोय आणि आपल्या समोर सगळं घडतंय. सगळं आधी कृष्णाचं पोशाख, मीराचं पोशाख, मीरेचं वर्णन करताना मीरा आपल्या डोळ्यापुढे उभी राहते. किती सुंदर मीरापेक्षा सुंदर कोणीच नव्हतं. फार सुंदर मीरा. तर अशा प्रकारे मी मीरेचं वाचन केलं. आपल्या शिट्ट्या होत आहेत, आता शिट्ट्या मला बंद कराव्या लागतील. आता भात घातलेला आहे, आता कोथिंबीर वड्या उकडल्या की त्याला काढते, थंड झाले की मग त्याला कापून फ्राय करते, शॅलो फ्राय, आणि वरण लावते. भाकरी पण झाली आणि एक भाकरी केलेली आहे आणि आपला भात पण शिजतो एका साईडला. खरंच ते पहिल्या जमान्यातली मुलं माणसं, त्यांचा पोशाख, राहणीमान, आणि ते खरंच ते देवी देवतांच्या जमान्यामध्ये जर आपण गेलो तर असं मन फार विचित्र आहे हो. फार वेगवान धावतं, कुठे धावतं ना काय ठांग पत्ता लागत नाही मनाचा. मन कुठे कुठे धावतं बघा. मित्रांनो, स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहतात, चला पटापट माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. मी हलले की कॅमेरा हलतो, डुडुक डुडुक डुडुक. आपलं बंडुडी काय करतो ते पण आपल्याला पाहायला पाहिजे. बंडुडी आज काय आलाच नाही व्हिडिओमध्ये. मला कथा ऐकायला फार आवडतात. वाचनाची तर मला एवढी आवड आहे. आता जरा कालांतराने जरा सुटले वाचन माझं. नाहीतर काय पुडीमध्ये बांधून जरी आपण काय खाऊ जरी काय घेतलं ना, लहानपणी असं खाऊ जरी काय घेतलं ना पुडीमध्ये बांधून, तरी मी ते वाचून काढायचे कागद, त्याच्यामध्ये काय लिहिलंय काय नाही असं. चला आता कोथिंबीर वड्या वगैरे बघते कसं कुठपर्यंत आले आपलं किचन तेच पाहूया आपण. आतमध्ये जाताना फॅन बंद करायचा, आपली बचत. म्हटलं आज बाहेर जाईन, पण काय मला जायला वेळच भेट. मला कंटाळ येतो बाहेर जायला. बाहेर नाली की काय काम करूशी वाटत नाही.
चला आता आपल्याला वरण लावायचं मित्रांनो. भाकरी अशी मी कडक करायला ठेवली होती. पहा मी किती मोठी भाकरी केली. जरा जास्त पीठ होतं मग म्हटलं नव्हतं हिला मोठीच करून घेते. थंड झाली आपली थोडीशी भाकरी. आता ठेवते डब्यामध्ये. थंड होईपर्यंत जरासं बरं वाटतं. बाहेर उभं राहू का आपण जरासं, कुंत्र भुकते ते. आता वरणाला फोडणी देते मित्रांनो. थोडंसं बाहेर गप्पा मारले बरं का बहिणीशी जरा फोनवर. गरम होतं नुसतं घरामध्ये हेच. तर वरणाला फोडणी देते, पापड तळते. वरण करायच्या आधी मी त्यातच तळून घेते. आणि हे पहा हे आपल्या कोथिंबीर वड्याचे आहे असं गट्टू केले त्याचे उकडून घेतलेत. आता आळूच्या वड्यासारखे पातळ पातळ कापून तळून काढायचे. पापड आणि हे बघा हे कोथिंबीरच्या वड्या मी अशा तळल्या. एवढ्या अशा पातळ कापल्या आणि अशा कुरकुरीत तळल्यात. फार कुरकुरीत आहेत छान. याच्या खाली भात आहे. हे थंड आहे. बस झालं तेवढा भात, पातेलं मोठं असल्यामुळे. मी मीराताई तुमची रजा घेते व इथंच थांबते. पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो. लिंबू सरबत केलंय बघा. मला तर आवडतच नाही, डोकंच दुखतं.